नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन। स्लीवची उंची आहे 7 इंच, स्लीवची रुंदी आहे 7.5 इंच आणि खालच्या बाजूने पहा मी इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आणि या मार्किंगवरती आकार देऊन घ्यायचा आहे। तर या पद्धतीने चॉकने मी असा थोडक्यात गोल आकार देऊन घेते, त्यामुळे स्लीव्जला छान लुक येईल। तर पहा या पद्धतीने चॉकने मी मार्किंग करून घेतलेले आहे। त्यानंतर करणार आहे कटिंग। तर स्लीवची उंची तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कमी जास्त करू शकता, म्हणजे अर्धा ते पाऊण इंच किंवा 1 इंचाचा फरक होऊ शकतो। तर आता स्लीव्ज मी ब्लाऊजच्या वरच्या बाजूने म्हणजेच जी सुईची बाजू आहे त्या बाजूने ठेवून घेतलेली आहे आणि 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घेत आहे। शिलाई मारताना एकसारखी मारायची आहे। खालची बाजू किंवा अस्तरची बाजू गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची। त्यानंतर हे जे मधलं अस्तरचं कापड आहे ते अगदी फिनिशिंगसह कट करून घ्यायचं आहे। मध्ये सेंटरला छोटासा कट द्यायचा आहे, त्यामुळे काय होईल की अस्तर खूप सोपं फोल्ड करायला जाईल। अस्तर या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित फिनिशिंगसह पुन्हा दंडघेराच्या बाजूकडून व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। तर पहा इथे मी कापड अस्तर आणि मेन ब्लाऊजचं कापड सेट करून यावरती शिलाई मारत आहे। याच पद्धतीने तुम्ही सुद्धा अगदी फिनिशिंगसह शिलाई मारायची आहे। प्रत्येक ब्लाऊजला फिनिशिंग असेल किंवा स्लीव्जला फिनिशिंग असेल तरच आपलं कस्टमर खुश होतं आणि परत येतं सुद्धा। म्हणजेच ब्लाऊजला फिटिंग आणि फिनिशिंग दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। तर पहा खालच्या दंडघेराच्या बाजूकडून शिलाई मारून झाल्यानंतर ब्लाऊजचं जे ओपन कापड आहे अस्तरचं, ज्यावरती आपण परफेक्ट कटिंग केलेलं आहे, त्याच्या पूर्ण बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे ब्लाऊजचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही ते ग्लूने चिटकून पण घेऊ शकता। तर पहा अगदी फिनिशिंगसह हे कापडसुद्धा मी कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण घेणार आहोत याच ब्लाऊजचे 4 तुकडे वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या लांबी रुंदीचे। तर मी ते सगळ्यात आधी लेस लावून घेणार आहे। तुम्ही लेस लावू शकता किंवा हे ऑप्शनलसुद्धा आहे। तर माझ्याकडे होती सुंदर लेस आणि ही या ब्लाऊजवर मॅचिंगसुद्धा होत होती, म्हणून मी ही लेस या पद्धतीने लावून घेतलेली आहे। पण हे ऑप्शनल आहे पूर्णतः, तुम्ही लावू शकता किंवा स्किपसुद्धा करता। आता ब्रॉड ज्या लेस असतात त्या इथे तुम्हाला दिसतच असेल, लावताना थोडंसं अवघड जातं, त्यामुळे ब्रॉड लेस लावताना थोडंसं काळजीपूर्वकच लावावं लागतं, नाहीतर घडी पडण्याची शक्यता असते। पण इथे कस्टमरला ही लेस स्लीव्जला लावून हवी होती, कारण या लेसमुळे अगदी छान लुक येणार आहे ब्लाऊजला, घातल्यानंतर अगदी सुंदर दिसेल म्हणून। आता हे 4 तुकडे घेतलेले आहे। पहिला तुकडा आहे 4x4 इंच, म्हणजे 4 इंच लांबी आणि 4 इंच रुंदी असा चौकोर तुकडा घेतला। त्याला या पद्धतीने घडी घालून घेतली आणि ओपन बाजूकडून शिलाई मारून घेतली। दुसरा कपडा आहे 5x5 इंच, सेम प्रोसेस अशाच पद्धतीने हे 4ही तुकडे बनवून घ्यायचे आहेत एकसारखे। तुम्ही इथे अर्धा इंचाचा फरकसुद्धा करू शकता किंवा यापेक्षा तुम्ही अजून जास्त एखादा तुकडा घेऊ शकता। म्हणजे मी इथं 4 पासून स्टार्ट केलेला आहे, तर तुम्ही 4 पासून 7 पर्यंत मी स्टार्ट केलेला आहे। तुम्ही 4 पासून 8 पर्यंत सुद्धा म्हणजे 5 पीससुद्धा घेऊ शकता, अकॉर्डिंग युअर चॉईस। तर पहा मी इथे 4ही बाजूने 4ही तुकड्यांना याच पद्धतीने सेम प्रोसेसने शिलाई मारून घेतली, ओपन जी बाजू असेल त्या बाजूकडून। त्यानंतर या तुकड्यांना एकमेकावर ठेवून व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, आता सध्या या स्लीव्ज खूप ट्रेंडिंग आहेत आणि तुम्हीसुद्धा अवश्य या स्लीव्ज एकदा शिवून बघा, तुमचेसुद्धा खूप कस्टमर वाटतील। तर पहा आता हे 4ही तुकडे मी वेगवेगळे करून घेतलेत। सुरुवातीला हा जो मोठा तुकडा आहे याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे, छोटासा सेंटरला कट देऊन घ्यायचा आहे आणि स्लीव्जच्या सुद्धा सेंटर पॉईंटवरती हा तुकडा या पद्धतीने व्यवस्थित ठेवून याला सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर याच्यापेक्षा थोडासा मोठा म्हणजेच आपण जो 6x6 इंच काढला होता तो घ्यायचा आहे, त्याचा सुद्धा याच पद्धतीने सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि हा सुद्धा सेंटरला जोडून घ्यायचा आहे। किंवा तुम्ही हे सगळे तुकडे अगोदर सेंटरला व्यवस्थित ठेवून जोडू शकता आणि मग एकदम स्लीव्जवरती जोडू शकता। तर मी या पद्धतीने हे तुकडे जोडून घेतलेले आहे। आता इथे वरती तुम्ही अजून डिझाईन करू शकता। हे तुकडे मी एकावर एक ठेवून व्यवस्थित शिवून घेतले, त्यानंतर वरच्या बाजूने सुद्धा शिलाई मारून घेतली। आता आपली स्लीव्ज तयार आहे। आता इथे या स्लीव्जला मला
गोल्डन कलरचे मोती लावायचे होते, तर माझ्याकडे मोती शिल्लक नव्हते, म्हणून मी इथे गोल्डन कलरची टिकली जी असते ब्लाऊजला आपण डिझाईन बनवण्यासाठी लावतो ती घेणार आहे. तर इथे मी ग्लू घेतलेला आहे आणि गोल असे 2-3 मणी. तर या ग्लूच्या मदतीने हे मी चिटकून घेणार आहे. हा ग्लू अगदी ट्रान्सपरंट आहे आणि चिटकतोही खूप छान. कितीही वेळा ब्लाऊज वॉश केला तरी हा ग्लू निघत नाही किंवा टिकली निघत नाही. तर या पद्धतीने मी या 2-3 टिकल्या लावून घेतल्यात. त्यानंतर या ब्लाऊजवरती मॅचिंग असं थोडंसं रेड कलरचं कापड होतं, म्हणून इथे 2-3 टिकल्या मधोमध मी रेड कलरच्याही लावल्या. म्हणजे अगदी सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे. ब्लाऊजची स्लीव्ज तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही स्लीव डिझाईन कशी वाटली, आवडली असेल तर कमेंट करून सांगा. आणि हो, व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर. आणि हो, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. पाहू शकता अगदी सुंदर स्लीव्ज तयार आहे. चला तर मग पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना